तालुक्यातील खडीपाटी जवळील गोदावरी नदी पुलाखाली नदीपात्रात साखर कारखान्यातील दुर्गंधयुक्त मडीचे घाण पाणी टाकल्याबाबत दैनिक देशोन्नतीचे वृत्त प्रकाशित करताच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभाग खडबडून जागे झाले। सोमवारी दुपारी खडीपाटी जवळील नदीपात्रात पाहणी करत पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले। गंगाखेड ते परभणी महामार्गावर अज्ञात व्यक्तीने टँकरच्या माध्यमातून साखर कारखान्यातील दुर्गंधीयुक्त मडीचे घाण पाणी आणून टाकल्याची घटना 2 दिवसांपूर्वीच घडली। दुर्गंधयुक्त घाण पाणी थेट गोदावरी नदीपात्रातील पाण्यात मिसळल्याने पाण्याचा रंग काळसर झाला। तसेच पाण्यातील जलचर आणि नदी काठावरील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे वृत्त दैनिक देशोन्नतीने प्रसिद्ध केले। या वृत्तांची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागातील सहाय्यक अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, क्षेत्र अधिकारी नामदेव दारसेवाड, सय्यद मेहबूब यांनी घटनास्थळी भेट दिली। पात्राची पाहणी करत मडी मिश्रित पाण्याने नमुने तपासण्यासाठी घेतले। यावेळी खडी येथील ओमकार पवार, दुसलगाव येथील पोलीस पाटील सौ संगीता कचरे, नसीर बेग आदींची उपस्थिती होती। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।